जून 2026 पुण्यातील एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंब. त्या कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल. केतनचे आयुष्य अगदी व्यवस्थित चालले होते. घरचा व्यवसाय, चांगले भविष्य आणि काही महिन्यात होणारं लग्न. त्याचा साखरपुडा झाला होता एका तरुणीसोबत, सिया गोयल हिच्यासोबत. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची तयारी सुरू झाली होती. प्री वेडिंग प्लॅन्सही झाले होते. पण या नात्याच्या मागे एक असं गुपित लपलेलं होतं, ज्यामुळे काही दिवसातच सगळं संपणार होतं. दुसरी प्रेमकथा. पोलीस तपासानुसार सिया हिचे आधीपासूनच एका तरुणासोबत संबंध होते, चेतन चौधरी याच्यासोबत. घरच्यांनी मात्र केतनसोबत लग्न ठरवलं. बाहेरून सगळं सामान्य दिसत होतं. फोटो, हसू, कुटुंब, लग्नाची तयारी. पण पोलिसांच्या मते आतून परिस्थिती पूर्ण वेगळी होती. कोणत्या दिवशी झाली कटाची सुरुवात? 17 जून 2026 रोजी. पोलिसाच्या म्हणण्यानुसार सिया आणि चेतन एका कॅफेमध्ये भेटले. CCTVमध्ये दोघे दिसल्याचा दावा करण्यात आला. तिथे कथितरित्या एक धक्कादायक निर्णय झाला. केतनला मार्गातून हटवायचा. पोलिसांनी सांगितले की याआधी ऑनलाईन लोकेशन शोध, लोहगड किल्ल्याची माहिती आणि हालचालीचा अभ्यास केला गेला होता. 18 जून 2026 लोहगड किल्ला. केतन आणि सिया ट्रेक्ससाठी गेले. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं. काही रिपोर्टनुसार आधी एक प्रयत्न फसला. यानंतर एक खोल दरीजवळ ते पोहोचले आणि काही क्षणात केतन खाली कोसळला. घटना अपघातासारखी दाखवली गेली. कुटुंबाला सांगण्यात आलं, पाय घसरला. पण एका व्यक्तीला संशय आला. केतनच्या कुटुंबाला काही गोष्टी जुळत नव्हत्या. काही वागणूक, काही तपशील, काही विसंगती. त्यानंतर पोलीस तपास सुरू झाला. फोन रेकॉर्ड, CCTV, लोकेशन डेटा आणि मग केसनं मोठं वळण घेतलं. अपघात नव्हे तर कथित खुनाचा कट असं ते रचल्या गेलं. पोलिसांनी सिया आणि चेतन दोघांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान दोघांनी एकमेकांवर आरोप केल्याच्या बातम्या आहेत. प्लॅन तिचा होता नाही, त्याने दबाव टाकला. तपास अजून सुरू आहे. अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेत येईल. सर्वात धक्कादायक प्रतिक्रिया. आज काही माध्यमांमध्ये सियाच्या आईवडिलांनी असे विधान केले आहे की जर ती दोषी असेल तर तिला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तिने केतनला का ठार मारले याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. तो त्याच्या डोक्यावर केस नव्हती, तो विग वापरायचा असं तिने सांगितलं.